हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या रिक्वेस्ट खातीर हा आजचा व्हिडिओ. खूप जणींनी मला आधीच्या व्हिडिओवरती कमेंट केलेले आहेत की ताई ह्याच ब्लाऊजचा पायपिंगचा व्हिडिओ दाखव किंवा व्हिडिओ शेअर कर. तर चला मग आज बघूया ह्या ब्लाऊजला प्रॉपर पायपिंग कसं केलं आहे. तर आता मी ब्लाऊज तयार केला आहे, फ्रंट आणि बॅक पार्ट. तर हा तुम्ही जर बघितला नसेल तर मी लिंक देते तुम्हाला, नक्की जाऊन पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ बघा. प्रॉपर शोल्डर जोडायचे. आता शोल्डर जोडताना काय करायचं, गळ्याच्या बाजूने दोन्ही पार्ट इक्वल आले पाहिजेत. अजिबात फिनिशिंगमध्ये गफलत नको आहे. डबल टिप टाकून घेतली मी शोल्डरला, ओपन केलं अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या. आता पायपिंगसाठी आपल्याला फॅब्रिक काढायचं असतं, ते क्रॉसमध्ये काढायचं असतं बघा. तर हे बघा, मी जसं दाखवते तुम्हाला क्रॉस, तसं आपल्याला पट्ट्या काढायच्यात. तर आपल्याला साधारणतः 1 इंच रुंदीच्या आणि जितकं पायपिंग तुमचा गळा असेल तेवढ्या तुम्हाला उंचीच्या पट्ट्या काढायच्यात. तर आता माझ्याकडे ही स्केल आहे. ही जी स्टीलची स्केल असेल नॉर्मली त्याची रुंदी 1 इंचच असते. तर मला ते खूप कम्फर्टेबल जातं. तर मी शक्यतो अशाच पद्धतीने ठेवायचं हे, आणि त्याच्या बाजूनं मार्किंग करायचं, व्यवस्थित मार्किंग करायचं. तर बघा, मी मार्किंग करून घेतलं आहे 1-1 इंचावरती. आता हे डबल फोल्ड आहे त्यामुळे जास्त आपल्याला मार्किंग करायची गरज नाही. जर तुम्ही सिंगलवर करत असाल तर तुम्हाला जास्त पट्ट्या काढाव्या लागणार आहेत. या डबल आहेत. मी पट्ट्या कट करून घेतल्या. आता पट्ट्या जोडायची खूप महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा. पट्ट्या जोडताना हे बघा, हे सरळ करून घ्यायचं. हे क्रॉस आहे की नाही, हे सरळ करून घ्यायचं. आणि एकावर एक ठेवताना कशी ठेवायची, आपला अधिकाचं चिन्ह असतं ना तसं ठेवायचं. तर बघा, ही एक पट्टी मी खाली ठेवली आणि त्यावरती दुसरी ही अशी उभी ठेवली आणि सरळ भागावरती आला पाहिजे. आणि स्टिच करताना बघा ते कशा पद्धतीने क्रॉस स्टिच केलेला आहे मी. आता परत तेच केलं, दुसरी पट्टी घेतली, सरळ भागावरती पुन्हा मी तसंच ठेवलं आणि त्याच पद्धतीने स्टिच केलं. बघा, कटिंग केल्यानंतर व्यवस्थित अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्रा भाग कट करायचा. म्हणजे सरळ केल्यानंतर ही पट्टी जी आहे ती सरळ होत नाही. अशा पद्धतीने जोडल्यामुळे ती प्रॉपर क्रॉसमध्येच जोडली जाते. टिप नंबर 3, पट्टी फोल्ड करताना एका साईडनं साधारणतः 3 रेषा इतकी फोल्ड करायची. ओके, फोल्ड करताना थोडीशी खेचायची, जेणेकरून क्रॉस ह्याच्यामध्ये खूप जास्त छान फिनिशिंग येतं. आणि जिथे तुमचा जॉईंट असेल त्या बघा, जॉईंटला तो भाग जो आहे तो दोन्ही बाजूला घ्यायचा. म्हणजे आता जॉईंट असल्यानंतर 2 भाग येतात, तर ते वेगवेगळे करायचे, मध्ये नख मारायचं आणि ते वेगवेगळेच ठेवून मग पट्टी फोल्ड करायची. म्हणजे तिथे जास्त जाड होत नाही आणि पायपिंग करताना आपल्याला त्रासही होत नाही. पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे मी. आता ब्लाऊज घेतला. तुम्हाला जी बाजू कम्फर्टेबल असेल त्या बाजूने सुरुवात करा. सर्वात अगोदर हुक आहे पट्टी तुमची इक्वल आहे का, म्हणजे समांतर आहे का दोन्ही, ते चेक करायचं. त्यानंतर बघा, आपण पट्टी जी फोल्ड केलेली आहे त्याच्या दुसरी जी बाजू आहे तिथून आपल्याला शिलाई सुरू करायची. तर इथे सुरुवातीला आपण थोडी अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा बाहेर ठेवणार आहोत, कारण आपल्याला तिथे फिनिशिंग द्यायचं आहे, म्हणजे फोल्ड करावं लागेल. आता पट्टी अशा प्रकारे जोडायची. आपल्याला जोडताना पाव इंच मार्जिन इथे कवर करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. आणि अगदी हळूवारपणे फक्त शोल्डरच्या इथे थोडीशी पट्टी खेचायची आहे. आता पट्टी का खेचायची नाही जास्त, कारण ऑलरेडी मी तुम्हाला दुसरी टिप दिली की जेव्हा आपण पट्टी फोल्ड करणार आहोत तेव्हाच थोडी खेचली की तुमचं फिनिशिंग छान राहतं. म्हणजे इथे कुठेही पट्टी खेचायची गरज नाही आहे. जर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, एक टेक्निक देते मी तुम्हाला इथे, की शोल्डरला आपण पायपिंग गोट लावताना किंवा पायपिंग करताना किंवा गळापट्टी लावताना ही जी अशी पट्टी लावतोय ती जिथे शोल्डरचा जॉईंट असतो त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 इंचापर्यंतच आपल्याला ती खेचून घ्यायची. म्हणजे तिथे आपले शोल्डर उतरण्याचा चान्स जो 90% कमी होतो. तर ही टिक नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला याचा फायदा होईल. आता दुसऱ्या एंडपर्यंत मी आलेली आहे, शेवटापर्यंत. इथे रिटर्न टिप टाकून लॉक करायचं, अर्धा इंच सोडायचं
आणि एक्स्ट्रा भाग कट करायचा. आता मध्ये मध्ये जिथे कुठे तुम्हाला असं वाटतंय की खूप एक्स्ट्रा फॅब्रिक राहिले, खूप जाड होणार आहे तिथे आपली पायपिंग, बघा शोल्डरच्या इथे, तर ते थोडं कट करून घ्यायचं. त्याने काय होणार आहे, तुमची एकसारखी पायपिंग येणार आहे. तुम्हाला हीच गोष्ट लक्षात येत नाही बऱ्याचदा की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करतो, म्हणजे टाळतो. त्यामुळे तुमचा गोट किंवा पायपिंग कुठेतरी जाड येतं, कुठेतरी बारीक येतं, कुठेतरी काहीतरी होतं. त्यामुळे ही टीप पण लक्षात ठेवा. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बघा इथे आपण सुरुवात करतो आता गोट तयार करायला. तर सर्वात पहिल्यांदा बाहेरचा भाग फोल्ड करायचा. त्यानंतर आपली पट्टी आहे त्याचा भाग फोल्ड करायचा आहे. पण तो फोल्ड करताना आतमध्ये आपण पट्टी आणि ब्लाऊजच्या गळ्याचं जे मार्जिन घेतलं होतं ते ह्या फोल्डमध्ये पोटात गेलं पाहिजे. जर ह्या पायपिंगच्या म्हणजे गोटच्या जर पोटात ते फॅब्रिक गेलं, म्हणजे आतमधलं जे शिलाई मार्जिन आहे, तरच तुमचा गोट खूप छान येतो, पलटी पडत नाही, फिनिशिंग छान दिसतं आणि तुम्ही इस्त्री केल्यानंतर तो अजून छान खुलून येतो. तर पाहताय मी किती छोटासा बोट केला आहे, किती छोटासा गोट केलेला आहे. आणि तो सुद्धा तुमचा एकसारखा सगळ्या बाजूने आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. पण मी दिलेल्या काही टिप्स जर तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या तर मी म्हणेल की तुम्ही नाही म्हटलं तरी तुमचा 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पायपिंगच्या पट्ट्या परफेक्ट काढल्या, त्या परफेक्ट जोडल्या, त्यानंतर पट्टी फोल्ड करताना थोडीशी का होईना पण पट्टी खेचली, त्यानंतर इथे जॉईंट केल्यानंतर तुमचं जे आतलं मार्जिन आहे, पट्टी गळ्याला ब्लाऊजच्या जॉईंट केल्यानंतर जे मार्जिन आहे ते सगळीकडे सारखं आहे की नाही ते चेक केलं, तर शक्यतो तुमचे 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. सो ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा तुम्ही अशा प्रकारे मी शिलाई मार्जिन एकसारखं ठेवल्यामुळे माझा गोटही किती सुंदर आणि एकसारखा येतोय. आणि खूप स्लोली काम करायचं, घाई करायची नाही, आपल्याला उरकायचं आहे म्हणून काम करायचं नाही. फिनिशिंग चांगलं यावं आणि आपल्या डोळ्याला बघताना ते ब्लाऊजसुद्धा छान दिसावं यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि मुळात कस्टमर आपलं खुश व्हायला पाहिजे, आपल्याकडे 4 कामं ह्या ब्लाऊजमुळे वाढली पाहिजेत, अशा हिशोबाने तुम्हाला हे काम करायचं असतं. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे काम करताय त्यात तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काम करताना एकदम व्यवस्थित आणि हळूवारपणे जर काम कराल तर नक्कीच तुम्हाला जमेल. आता प्रॅक्टिससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस अगोदर करा, तुमची स्वतःच्या ब्लाऊजवर प्रॅक्टिस करा. नाही जमलं तर एखादं फॅब्रिक घ्या ज्यावरती गळ्याचा आकार कट करा आणि त्यावरती पायपिंग करण्याचा प्रयत्न करा फॅब्रिक घेऊन. जेवढ्या टिप्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्ही प्रॅक्टिसला सगळ्यात पहिल्यांदा वापरा आणि त्यानंतर फायनल ब्लाऊजवरती वापरा. सो अशा प्रकारे शेवटीसुद्धा आपण अगोदर फोल्ड करणार आहोत बाहेरची बाजू आणि त्यानंतर पट्टीची बाजू. तर अशा प्रकारे हा आपला गोट तयार झालेला आहे. आणि हा फायनल ब्लाऊज तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहताय. सुंदर असा आपला गोट तयार झालेला आहे किंवा पायपिंग तयार झालेली आहे आणि कुठेही ती पलटी पडत नाही, उलटी होत नाही किंवा कुठेही त्याचं जे पायपिंगचा जो साईज आहे तो कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे. सो कसा वाटला व्हिडिओ, आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर जमला आहे की नाही हे सुद्धा मला सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांसोबत आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा आपला व्हिडिओ ऑनलाईन येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, लाईव्हसुद्धा मी दर फ्रायडेला 4:30 वाजता लाईव्ह येते, तर लाईव्हचं नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत किंवा छानशा मस्त अशा ब्लाऊजच्या टिप्स.